आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाटतंय बरं? आता बरं वाटतंय ग, जरा बरं वाटतंय पोरी। तुलाच ग माझी माया आहे बघ। अगं बस ग पोरी, अगं पोरी तू मनानं मस्त ग चांगली आहेस, पण देवानं त्या मुडद्याशी कशी काय गाठ बांधली तुझी कुणास ठाऊक। खरंच ग खरंच। आजी, का सारखं ह्यांच्याबद्दल असं बोलता? हे चांगले आहेत, माझा विश्वास आहे ह्यांच्यावर। अगं पोरी दिसतं तसं नसतं, तू चांगलं कान डोळं उघडं ठेवून ध्यान ठेव त्याच्यावर, तरच तुझा संसार नीट होईल। अगं तुला असं बसून चालणार नाही, तू चांगली खमकी राहा तरच तुझा संसार टिकल। चांगलं ध्यान ठेव त्याच्यावर। आणि ना अगं तो काल रातच्याला पण बाहेर गेला होता आणि तोच होता, सुधाकर नव्हता, तोच होता मुडदा। हे बघ अजून येळ गेली नाही, चांगलं ध्यान ठेवून त्याच्यात मुसक्या आवळ चांगल्या, नाहीतर आयुष्यभराची रडत बसशील तू। माझा ऐक। तुम्हाला माहिती असेल ना मुंबईला कसं जायचं ते? मला नाही जायचं कुठे, आणि सारखं सारखं मला हे विचारत नका जाऊ। हाँ बोलो गंगा। अरे वो जो औरत है ना जिसके बारे में हमने तुम्हें बताया था, वो मनीषा, जिससे वो नकली गोपाल छुप छुप के मिलने जाता है, उसे अब मुंबई जाना है। गंगा कुछ भी हो जाए उन्हें भागने मत देना। अगर एक बार वो नकली गोपाल भाग गया ना, तुम्हें तुम्हारे असली गोपाल कभी पता नहीं चल पाएगा। इसीलिए तो परेशान हूँ मैं, कैसे रखूँ नजर। वो नकली गोपाल बहुत ही होशियारी से काम कर रहा है, अपनी अगली चाल के बारे में किसी को भनक भी नहीं लगने दे रहा है। तो तुम उस औरत को पकड़ो, इसमें वही तुम्हारी मदद करेगी। वो मदद कैसे करेगी? वो खुद नकली गोपाल के पीछे पागल है। इसी चीज का तो तुमको फायदा उठाना होगा। पहले तुमको उसका दिल जीतना होगा। तो तुम उसकी सहेली हो, वो उसका दुख तुम्हारे साथ शेयर कर सकती है। इस बात का उसको एहसास दिलाना होगा। कैसे दिलाऊं मैं एहसास, तुम समझ नहीं पा रहे हो। उसको मुझ पे शक हो रहा है, उल्टा वो मुझसे दूर जाने के बहाने ढूंढती रहती है। फिर ये तुम्हारे लिए अच्छी बात नहीं है गंगा। कुछ भी हो जाए तुम्हें उनसे नजदीकियां बढ़ानी होगी, भरोसा जीतना पड़ेगा। ऊपर जरा भी शक ना हो, इस तरीके से ये खेल खेलना पड़ेगा। उस नकली गोपाल से आगे रह के सोचना पड़ेगा, तभी तुम्हें उसकी अगली चाल का अंदाजा लगेगा और तुम्हारा दोस्त असली गोपाल का पता चल सकेगा। तुम समझ रही हो ना मैं क्या कह रहा हूँ? हाँ समझ रही हूँ मैं। श्यामल, तू तर कुठे सुधाकरची वर्दी डाव्या हाताने ठेवली नाहीस ना? नाही आत्या, मग गेली कुठं ग? फुलत आहे वय ग, शोधू का मी? हा उठ तू का शोधायला? जा शामी, जेवणाचं बघ जा, मी यांना जेवायला बोलवते। वय भाऊजी, तुम्ही कपडे धुला टाकले? हिने मला वरती लपवताना बघितलं की काय? अहो कपडे धुवायचे होते तर मला सांगायचे ना, मी धुवून दिले असते। लालीला पण विचारलं होतं, पण ती काही बोललीच नाही मला। जाऊ द्या वहिनी,
तुम्हा सगळ्यांना तिचाच पुळक आहे बघा. आता मी काय बोललो तर माझं चुकीचं तोंड दिसतं तुम्हाला. तुम्हाला माहिती ना वहिनी, हे लग्न मी माझ्या मनाच्या विरोधात जाऊन केले. आता संसार म्हटलं की काही गोष्टी तिने सांभाळून घ्याव्या, काही गोष्टी मी सांभाळून घेईन. पण नाही, हे तर सगळं मला सांभाळून घ्यावं लागतंय. पण काय बी म्हणा वहिनी, सुधाकर दादा लय नशीबवान आहे. त्याला तुमच्यासारखी समजूतदार बायकोची भेटली. भाऊजी, लाली पण वाईट नाही. मी तिला समजून सांगते कसं वागायचं ते. तुम्ही ना हात पाय धुवून घ्या, मी समजासनी जेवायला वाढते. कपडे काय उद्या सकाळी धुते. चला. श्यामल, सुधाकर कुठे आहे ग? येतच असतील ते. कसलं येतोय? बसला असेल कुठेतरी डोसत. दारू पिऊन ड्युटी करायची. मग काय होणार नाही का पोलीस स्टेशन मध्ये चोरे? बघा आले साहेब, लय मोठी कामगिरी करून आली. याच्या पोलीस स्टेशनला चोरी झाली. एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे नाही का? हा, मला तर वाटतं ना याचा हारतुरे घालून सत्कारच करायला पाहिजे. नाहीतर गावामध्ये ना वाजत गातच याची मिरवणूक काढायला पाहिजे. हा. पप्पा, गाडीवर बसून काढवा. आमच्या शाळेच्या तिकडे लय गाडव आहेत. हा, हे गाडवा, जेवतोस का गप? घरातल्यांना सवयच आहे टोमणे मारायची, दुसरे काही कामच नाहीत. पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा चोरी झाली का नाही तेव्हा मी घरातच होतो. कोणीतरी पोलिसाचं वर्दी घालून पोलीस स्टेशन मध्ये शिरलं होतं. माझीच वर्दी गायब आहे. माझी वर्दी घालून कोणीतरी पोलीस स्टेशन मध्ये गेला असणार. अरे पण दारू पिऊन कशाला इकडे तिकडे वर्दी काढून ठेवायची म्हणतो मी. मी नव्हतो कुठं काढून आलो, घरात घालून आलो होतो. विचारा या श्यामलला. या घरातनच वर्दी गायब झाली. ए, तू काल कशाला आला होता पोलीस स्टेशन मध्ये? दादा सांगितलं की तू नाश्ता न करता गेला होतास म्हणून नाश्ता घेऊन आलतो. काय गरज होती? मी मागितला होता का नाश्ता? मी सांगितलेलं होतं का खायला घेऊन ये म्हणून? बोललो होतो मी तुला. काय गरज होती मग? दादा, मला ना तुझ्याशी कसं बोलू कसं वागू खरंच कळत नाही बघ. इतकी वर्ष मी तुमच्या सगळ्यापासून लांब होतो, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापासून लांब होतो. मग असं कोणी चिडलं, रागवलं किंवा न जेवता न नाश्ता करता गेलं का नाही मलाच वाईट वाटतं बघ. लय वाईट वाटलं रे, म्हणून तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो होतो. ए, मला नाही गरज तुझ्या प्रेमाची, कळलं का? तू नाहीच आमचा गोपाळ. माझा गोपाळ वेगळा होता. तो कोण कुठला भामटा? अरे तूच माझी वर्दी चोरली असणार.